ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे 1 वर्ष हे देवांचे 1 अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. आणि म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी म्हणजेच देवांच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत असतात आणि कार्तिकी एकादशीला ते बाहेर येतात. आषाढी एकादशीचे महत्त्व. देवांच्या या निद्रकाळात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या भावनारूपी असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रतवैकल्य करणे आवश्यक असते. महाराष्ट्रात याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, कारण श्री विष्णू व लक्ष्मीचे प्रतिरूप समजले जाणारे श्री विठ्ठल रुक्माईचे मंदिर पंढरपूर येथे आहे. दर आषाढी कार्तिकी एकादशीला तेथे वारी करण्याचा प्रघात आहे. जवळपास शेकडो वर्षांपासून ही परंपरा तिथे रूढ झालेली आहे. सध्या आपण पाहतो आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा ज्यांनी सुरू केला ते हरिभक्त पारायण हैबत बाबा आरफळकर. हे प्रारंभी तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांच्या समवेतच पंढरपूरची वारी करीत होते. कालांतराने आळंदी व देहू इथून स्वतंत्र पालखी सोहळ्याचा प्रारंभ झाला. पायी वारीला जाणाऱ्या विष्णू भक्तांना वारकरी असे म्हटले जाते. सातत्य, नियमितपणा हे जसे वारीचे मुख्य वैशिष्ट्य आहे, तसे दुसरे म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाची वारी ही एकट्याने नव्हे तर समूहाने करायची आहे. पंढरीची वारी ही सामूहिक भक्ती आहे. वारी ही साधना असून दिंडी हे एक साधन आहे. सर्व विठ्ठल भक्तांनी एकत्र जमून अभंग गात, टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत नाचत आनंदाने पंढरीची वारी करण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे टाळ मृदुंगासह हाती भगवी पताका घेऊन अभंग गात नाचत पंढरीत जाणाऱ्या समूहास दिंडी असे म्हटले जाते. पावसाळ्याचा आरंभ झालेला असतो. आपली शेत जोमाने वाढावे, घर धनधान्याने भरून जावे यासाठी विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी लाखोंच्या संख्येने सर्व समुदायाचे लोक वारीला निघतात. या सर्वांचे दैवत आहे विठ्ठल आणि आदर्श आहे भक्त पुंडलिक. आता आपण भक्त पुंडलिकाची कथा पाहूया. पुंडलिक नावाचा एक विठ्ठलाचा निस्सीम भक्त होता. लहानपणापासून तो आपल्या आईवडिलांची सेवा करत करत सतत देवाचे नामस्मरण करायचा. अशा या भक्ताला भेटण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वरच त्याच्या दाराशी आला. पण त्यावेळी पुंडलिक आपल्या आजारी वृद्ध मातापित्यांची सेवा करण्यात दंग होता. विठ्ठल अंगणात आला. तिथे खूप चिखल असल्यामुळे पुंडलिकाने एक वीट त्यांच्याकडे फेकली व म्हणाला, देवा, तिथेच थांबा. माझ्या आजारी आईवडिलांना माझी गरज आहे. त्यांची सेवा पूर्ण करेपर्यंत वाट पहा. श्री विठ्ठल कमरेवर हात ठेवून वाट पाहू लागले. कितीतरी काळ लोटला, पण पुंडलिक काही आलाच नाही. कारण त्यांच्या मातापित्यांची सेवा करता करता पुंडलिकही निजधामास गेला होता. अशा प्रकारे युगे 28 विटेवरी उभा, कर कटावरी ठेवून या. त्यानंतर विठ्ठल रुक्माई तिथेच शिळारूपात स्थिर झाले. तो दिवस होता आषाढी एकादशीचा. अशा प्रकारे पुंडलिकासारख्या भक्तांची वाट पाहता प्रत्यक्ष परमेश्वर आजही पंढरपुरात उभा आहे, अशी या वारकऱ्यांची मनोधारणा आहे. म्हणूनच थंडी, ऊन, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता 21 दिवसांची पायी वारी करीत हे वारकरी पौर्णिमेला पंढरपुरात पोहोचतात. तेथील चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून पवित्र होतात. भगवंताचा आशीर्वाद घेऊन पुण्याची शिदोरी घेऊन आपापल्या गावी परततात. पंढरीची वारी हे ईश्वराची प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे. वारकरी संप्रदायात हा मानवी जीवनामध्ये परमेश्वरी प्रेमाची अनुभूती वारंवार घेऊन ते जीवन
खऱ्या अर्थाने समृद्ध व संपन्न कसे करावे याचा सुलभ राजमार्ग सांगणारा संप्रदाय आहे. हिंदू धर्माच्या निरनिराळ्या अवस्थातून परिणाम होत आलेला तो परिपक्व स्वरूपाचा भक्तिपंथ आहे. पंढरीची वारी जयाची एकोळी, त्याची पायधुळी लागो मज, असे वारीचे महात्म्य आहे. पंढरीच्या वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरला निघतात. याला स्वारी म्हणतात. आळंदीहून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका, पैठणवरून नाथ महाराज, सासवडवरून सोपान काका व देहू येथून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी पंढरपूरला निघते. त्यासोबतच सर्व वारकरी अभंग म्हणत, विठ्ठल नामाचा गजर करत, टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत पायी जातात. यालाच दिंडी असे म्हणतात. वारकरी संप्रदाय हा लहान मोठा भेद मानत नाही. प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडून समोरच्याबद्दल आत्मीयता व आदर दाखवतो. सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन वारीला निघतात. रात्र झाली की जवळपासच्या गावात मुक्काम करतात. गावातील भाविक लोक दिंडीतील वारकऱ्यांसाठी चहा, फराळ व जेवणाची व्यवस्था करतात. जवळ अजिबात पैसे नसणारे भाविक देखील या वारीमध्ये समाविष्ट होऊ शकतात आणि हाच वारीचा महिमा आहे. येथे गरीब श्रीमंत हा भेदच राहत नाही. आता आपण आषाढी एकादशीला केली जाणारी पूजाविधी पाहूयात. या दिवशी श्री विष्णूची श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 108 वेळा 1008 वेळा करतात. तुलसी अर्चन, विष्णू सहस्रनाम पाठ, ज्ञानदेवाचा हरिपाठ, भजन कीर्तन आदी करण्याचा प्रघात आहे. या दिवशी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो केवळा फलाहार व दूध एवढेच घ्यावे. काही लोक तर निर्जळी उपवास करतात, म्हणजेच पाण्याचा थेंबही न पिता उपवास करतात. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. दिवसभर भगवंताच्या सानिध्यात राहणे म्हणजेच उपवास होईल. आता आपण पाहूया एकादशी कोण होती. एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हणत दर एकादशीला उपवासाच्या खमंग पदार्थांवर ताव मारला जातो. आजही अनेक घराघरात एकादशी अत्यंत मनोभावे केली जाते. एकादशीच्या दिवशी सकाळी पूजा, त्यानंतर उपवास, हरिनामाचा जप असा कार्यक्रम अनेक घराघरात केला जातो. मात्र एकादशी म्हणजे नेमकं काय? या शब्दाची उत्पत्ती कशी झाली? ही एकादशी म्हणजे कोण? भगवान विष्णूचे या दिवसाशी काय नाते आहे? या सगळ्यांची उत्तरे मिळवलीत तर हा दिवस साजरा करण्याचा आनंद काही औरच असेल. हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व असतं. भगवान विष्णूंची आराधना करण्याचा हा दिवस मानला जातो आणि एकादशीला हरिदिन असेही म्हटले जाते. एकादशी ही विष्णूच्या साधनेसाठी असली तरीही वैष्णव आणि स्मार्त सर्वात करतात. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी पारणं केलं जातं. एकादशीला स्मार्त आणि भागवत असे 2 प्रकार आहेत. ज्या पक्षात हे 2 भेद संपवतील तेव्हा पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते. एकादशी हा हिंदू पंचांगानुसार प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला 11वा दिवस असतो. हिंदू पंचांगानुसार महिन्यातून 2 एकादशी येतात. या महिन्याभरातल्या नेहमीच्या एकादशी करण्याची परंपरा आहे. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षभरात 24 एकादशी येतात. त्यांना विविध नावांनी ओळखले जाते. मूर नावाच्या दैत्याने त्रैलोक्य जिंकून घेतले आणि तो कोणाही देवाला जुमेनासा झाला. स्वतः विष्णू युद्धात उतरले. मात्र मूर दैत्याला ब्रह्मदेवाने असा वर दिला होता की कोणताही पुरुष त्याला ठार मारू शकणार नाही. विष्णूने माया रचली. अविश्रांत चाललेल्या युद्धामुळे थकल्याची बतावणी त्यांनी मूर दैत्याकडे केली. विश्रांती घेण्यासाठी ते बदरिकाश्रमी एका गुहेत जाऊन पहुडले. बराच काळ लोटला तरीही ते परत आले नाहीत. म्हणून मूर दैत्यानं गुहेवर हल्ला केला आणि निद्रिस्त विष्णूवर शस्त्र उभारले. याच वेळेस निद्रिस्त विष्णूंच्या शरीरातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली. तिने मूर दैत्याशी युद्ध केलं आणि त्याचा नाश केला. विष्णूच्या 11व्या इंद्रियाद्वारे म्हणजेच मनाद्वारे या देवीची उत्पत्ती झाली.
आणि म्हणून तिचे नाव एकादशी पडले. विष्णूने मायाशक्तीद्वारे मूर दैत्याचा नाश केला म्हणून मुरारी हे नाव पडले. तर मग या आषाढीला आपणही सत्याचरण, परोपकार व सात्विक आहार असा उपवास करून पुण्यास पात्र होऊया. व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. धन्यवाद.